रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली आग लागली आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या आरोळ्यात त्यांना ऐकू आले, त्या उदलला पण आणि त्याच्या तो विजय कुमारला पण. आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगीसह आजूबाजूचे बोगीमध्ये सुद्धा गोंधळ उडाला, कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात. त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते, परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते. त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःचंच डोकं चालवलं आणि साखळी ओढली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले. म्हणजे ज्या दरवाजातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले. तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रुळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे सांगणं पण मला म्हणजे योग्य वाटत नाही, इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली. आतापर्यंत 13 लोक मयत झालेले आहेत. जखमींना पूर्णपणे शासकीय खर्चाने आम्ही उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी पण दावा सोडून दिल्यात.